नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पुढील गोष्ट शिकत आहोत. द सन अँड द विंड. सूर्य आणि वारा यांच्या बाबतीत असलेला एक छोटासा अतिशय मजेशीर असा हा लेसन. ओके, लेट्स लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि ओळीवर बोट जर ठेवलं तर निदान तुम्हाला वाचताना त्याची मदत होईल. चला तर मग आपण सुरुवात करत आहोत. वाऱ्याचं चित्र आहे आणि सूर्य यांच्यामध्ये असलेला संवाद हा या ठिकाणी दिलेला आहे. द सन अँड द विंड वेअर फ्रेंड्स. सूर्य आणि वारा दोघेही मित्र होते. बट द विंड वॉज नॉटी. पण जो वारा होता तो आगाऊ होता, खोडकर होता, नॉटी होता. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. तो वेगाने वाहू लागला, तो उडवू लागला, तो झाडांमधून, गार्डनमधून, हाऊसेसमधून तो वेगाने वाहू लागला. He scattered things here and there. वेगाने वारा वाहत असल्यामुळे सगळ्या गोष्टी इकडे तिकडे उडू लागल्या. He teased the sun. आणि तशातच तो सूर्याला चिडवू लागला. तो काय म्हणतो बघा आता. See what I can do. I'm stronger than you. तो म्हणतो की बघ मी काय करू शकतो. आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. मी तुझ्यापेक्षा शक्तिमान आहे. मग सूर्य म्हणतो बघा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत तसं. सेड द सन. सूर्य म्हणाला. येस आय ॲम. हो मी आहे. वारा म्हणतो. नो यू आर नॉट. नाही तू नाहीस. स्ट्रॉंगर तू नाहीस असं सूर्य वाऱ्याला सांगत आहे. येस आय से येस सेड द विंड. मी म्हटलं ना, मी सांगितलं ना हो. येस सेड द विंड. वारा म्हणाला. बघा आता पुढे काय होतं बघा पुढलं. लुक ॲट द मॅन ऑन द फार्म. वारा म्हणतो की बघ तो जो माणूस आहे ना फार्मवर असलेला त्याच्याकडे बघ. देर इज अ ब्लँकेट अराउंड हिज शोल्डर. त्याच्या शोल्डरच्या अवतीभोवती काय गुंडाळलं आहे त्याने. ब्लँकेट. आय विल मेक हिम थ्रो इट अवे. मी इतका वेगाने वाहील, इतका जोराने वाहील की तो त्या शोल्डरच्या अवतीभोवती अटकवलेलं ब्लँकेट तो फेकेल. आय विल मेक हिम थ्रो इट अवे. थ्रो म्हणजे फेकणे. मी त्याला ते फेकायला भाग पाडेल. लेट अस सी सेड द सन. सूर्य म्हणाला पाहूया तर मग. देन द विंड स्टार्टेड ब्लोईंग. आणि मग नंतर वारा वेगाने वाहू लागला. ही ब्ल्यू अँड ब्ल्यू. तो वाहतच राहिला. ही ब्ल्यू हार्ड. तो अतिशय वेगाने वाहू लागला. बट द मॅन डिड नॉट थ्रो द ब्लँकेट अवे. पण झालं मात्र उलटच. वारा जेवढा वेगाने वाहत होता तेवढंच त्या माणसाने आपल्या खांद्यांच्या अवतीभोवती टाकलेलं ती जी कांबडी होती, जी ब्लँकेट होती ती त्याने अधिकच घट्ट धरून ठेवली. इट इज सो विंडी सेड द मॅन. आणि तो मनुष्य म्हणाला अरे आज काय वारा सुटला आहे. अँड ही रॅप्ड द ब्लँकेट टाईट अराउंड हिज शोल्डर. आणि मग त्याने ते रॅप्ड म्हणजे गुंडाळले आणि त्याने ते ब्लँकेट आपल्या खांद्याच्या अवतीभोवती अधिकच घट्ट त्याने ते गुंडाळून ठेवलं, धरून ठेवलं. आणि मग पुढे काय होतं. द सन स्माईल अँड सेंट टू द विंड. आणि मग नंतर सूर्य हसू लागला आणि वाऱ्याला म्हणाला नाव वॉच दिस. आता हे बघ. देन द सन बिगॅन टू गेट हॉट. आणि मग सूर्य अधिकच प्रखर उष्णता देऊ लागला, अधिकच गरम झाला सूर्य. ही बिकम व्हेरी व्हेरी हॉट. तो अतिशय तप्त झाला. उग सेड द मॅन. अरे नाव इट इज टू हॉट. आता तर फारच गरम होत आहे. ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड थ्रू इट इन अ कॉर्नर. त्या मनुष्याने ते ब्लँकेट घेतलं आणि दूर एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलं. नाव टेल मी. सांगा आता हू इज स्ट्रॉंगर द सन ऑर द विंड. गेस करा मग की या दोघांमध्ये शक्तिमान कोण आहे. तर हू इज द स्ट्रॉंगर म्हणजे ताकदवान कोण आहे तर मग द सन ऑर द विंड. गेस करा. येस इट इज द सन. ठीक आहे तर मग अजून वाचायचा सराव सुरू ठेवा. भेटूया पुढल्या व्हिडिओत.